विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे, की जीएमसी छत्रपती संभाजीनगरचा पेपर झालेला आहे आणि आता सर्वांनी पेपर दिल्याच्या नंतर आन्सर की कधीपर्यंत येणार आहे, कट ऑफ किती लागेल आणि नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही, या तीनही प्रश्नांची उत्तरे एकदम डिटेल्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना समजून घेणे महत्त्वाचं आहे, की या ठिकाणी परीक्षा कधी झाली. काही विद्यार्थ्यांना त्यांचाच दिवस माहीत असतो, इतर दिवस माहीत नसतात. तर या ठिकाणी पहिला दिवशी या ठिकाणी 25 ऑगस्टला पेपर झालेले आहेत. 26 ऑगस्टला 3 शिफ्टमध्ये, 25 ऑगस्टला 3 शिफ्टमध्ये, 26 ऑगस्टला 3 शिफ्टमध्ये आणि 27 ऑगस्टला येथे पेपर नव्हते ठीक आहे. आणि 28 ऑगस्टला 3 शिफ्टमध्ये. अशा प्रकारे एकूण 9 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. किती? 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट 3 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पेपर होऊन किती दिवस झाले आहेत? तर 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. आज आहे 1 सप्टेंबर. ठीक आहे. 3 दिवस झालेले आहेत. ठीक आहे. मुद्दा मी तुम्हाला पूर्ण समजून सांगेल. आता एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगेल, की या ठिकाणी तुमची आन्सर की कधी होईल ते बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जीएमसी पुणे, जीएमसी मुंबई, जीएमसी सांगली मिरज याच्यामध्ये अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट नोट्स आपल्या उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान 3000 ते 4000 3500 ते 4000 ऑनलाईन प्रश्न भेटतील. त्याच्यानंतर सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी भेटतील. गणित बुद्धिमत्ता एकदम टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार भेटतील, ज्याच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी 200 पैकी 160 ते 175 मार्क्स 100% मिळवू शकता. या सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहे 250 ते 300 पानांच्या आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता मार्केटमध्ये सर्व विषयांच्या नोट्स घ्यायला गेले तर 500 ते 600 रुपये किंमत असते, परंतु आपल्या नोट्स कायम ऑफरमध्ये देत असतो. फक्त 149 मध्ये तुम्ही या नोट्स घेऊ शकतात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी खाली जो नंबर दिसत आहे 9139 या नंबरवरती फक्त 149 पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही या ठिकाणी नोट्स उपलब्ध करून घेऊ शकता. पीडीएफ मार्फत नोट्स भेटतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. आता ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, नॉर्मलायझेशन कोणत्या पदांना होणार आहे हे महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं काय, नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही. तर इथे 100% मी सांगतो, इथे नॉर्मलायझेशन होणार आहे. परंतु कोणत्या पदांचं होणार आहे हे तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशन जास्त शिफ्टमध्ये पेपर झालेले नसल्यामुळे एकदम नॉर्मल 4-2 मार्क्स कमी जास्त होतील. आता जर बघितलं तर 25 ऑगस्टला कोणता पेपर होता मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे. तर क्लास 4 सर्व्हंट हॉस्पिटल म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते हॉस्पिटलसाठी. इथं एच लिहितो हॉस्पिटलसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टला पेपर होता क्लास 4 सर्व्हंट हॉस्पिटल. दुसऱ्या शिफ्टला देखील हॉस्पिटलचा पेपर होता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या शिफ्टला देखील त्यांचाच पेपर होता क्लास 4 सर्व्हंट हॉस्पिटल. ठीक आहे. म्हणजे हे तीनही या ठिकाणी म्हणजे एकाच पदाचे पेपर 3 शिफ्टमध्ये झाले होते. ठीक आहे. आणि दुसऱ्या शिफ्टला या ठिकाणी जनरल फॉर हॉस्पिटल हा थोडा वेगळा होता. गार्डनर होता हा माळीचा पेपर होता. ठीक आहे. हे 3 यांचे नॉर्मलायझेशन होईल. कोणते? चतुर्थ श्रेणी वर्ग 4चं हॉस्पिटलसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तो पेपर किती? एकूण 3 शिफ्टमध्ये, पहिल्या शिफ्टला, दुसऱ्या शिफ्टला आणि तिसऱ्या शिफ्टला 25 तारखेला पेपर हा झालेला आहे. यांचे नॉर्मलायझेशन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं क्लास 4 बघू शकता. याचं आता हे कॉलेजचं आहे. क्लास 4 सर्व्हंट ज्यांनी हॉस्पिटल या ठिकाणी कॉलेजसाठी इथं सी लिहितो कॉलेजचा, त्यांनी भरला होता, त्यांचं नॉर्मलायझेशन होणार की नाही? तर होणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. बार्बर जे आहे, बार्बर याचं नॉर्मलायझेशन होणार नाही. बघू शकता. गार्डनर हा कोणता म्हणजे माळी कोणता? तर कॉलेज माळीचा या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही. त्याच्यानंतर बघू शकता नॅनी फॉर कॉलेज इन्स्ट्रुमेंटल याचं नॉर्मलायझेशन होणार नाही. बघू शकता पानक्या याचं नॉर्मलायझेशन होणार नाही. बॉयलर चालक याचं देखील म्हणजे नॉर्मलायझेशन होणार नाही. आणि ड्रेसर आहे याचं देखील नॉर्मलायझेशन होणार नाही. फक्त एकाच पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे. ते कोणतं आहे? चतुर्थ श्रेणी कर्मचारी हॉस्पिटलसाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे. कारण
त्यांचं जो पेपर आहे 3 शिफ्टमध्ये झालेला आहे. बाकी कोणत्याही इतर पदाचं म्हणजे 2 शिफ्टमध्ये पेपर झालेला नाही. सर्व एकाच शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. त्याच्यामुळे इतर पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. फक्त हॉस्पिटल चतुर्थ श्रेणीवाल्यांचं नॉर्मलायझेशन होईल. कॉलेजसाठी जे आहेत त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. ठीक आहे. आता मी इथं स्पष्ट सांगतो. आता आन्सर की कधी येईल हे मी तुम्हाला इथे सांगून देतो. आता तुम्हाला सांगितले पेपर झाले 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, 27 ऑगस्टला पेपर झाले नाही, 28 ऑगस्टला पेपर झाले. तर पेपर होऊन या ठिकाणी 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 3 दिवस झालेले आहेत. आज आहे 4था दिवस. आज आन्सर की येणार नाही. म्हणजे जवळ-जवळ 4 दिवस झालेले आहेत. IBBS सॉरी जे TCS आहे ती या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये आन्सर की रेडी करत असते. ठीक आहे, रेडी करत असते. परंतु ते या ठिकाणी विभागाच्या आता छत्रपती संभाजीनगर जीएमसीच्या मनावर आहे ही आन्सर की कधी प्रसिद्ध करायची. परंतु एक्झॅक्ट मी तुम्हाला तारीख सांगून देतो. आज तारीख आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट तारीख आहे. तर आन्सर की तुम्हाला सांगतो या ठिकाणी 3 सप्टेंबर सॉरी 1 सप्टेंबर तारीख आहे. 3 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान 100% आन्सर की येऊन जाईल. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा जो पॉइंट आहे कट ऑफ किती लागेल. आता कट ऑफ बद्दल मी 2च मिनिटे बोलेल, जास्त बोलणार नाही. आता मी कोणते पेपर दिले तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. पहिला पेपर दिला आणि दुसरा पेपर दिला. ठीक आहे. 25 तारखेला मी पेपर दिला कोणत्या शिफ्टचा? शेवटच्या शिफ्टचा पेपर दिला. चतुर्थ श्रेणी वर्ग हॉस्पिटलसाठी. तर तो पेपर दिला आणि दुसऱ्या दिवशी 26 तारखेला पहिल्या दिवशी पेपर दिला. लॅबोरेटरी अटेंडंटसाठी पेपर दिला म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी पेपर दिला. दोन्ही पेपर एकदम अवघड होते. मला दोन्ही पेपर अवघड गेले. ठीक आहे. याचं कारण काय? तुम्ही मराठी व्याकरण जर बघितले जे समानार्थी शब्द होते आणि विरुद्धार्थी शब्द होते ते MPSC लेवलला देखील असे विचारले जात नाहीत. एवढे अवघड होते. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान देखील अवघड होते. बुद्धिमत्ताचे 2-4 प्रश्न अवघड होते. गणित देखील हार्ड वाटले मला. त्याच्यानंतर राहिला प्रश्न इंग्रजी व्याकरण देखील थोडे इझी टू मॉडरेट लेवलचे होते. कट ऑफ जर तुम्हाला या ठिकाणी मी इथे सांगेन 156 ते 160 जे विद्यार्थी या दरम्यान असणार आहेत ते निवड यादीमध्ये असण्याची 100% शक्यता आहे. कारण पेपरच तसे हार्ड होते. ठीक आहे. हा फायनल कट ऑफ झाला आणि हा कोणासाठी सांगितला तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी. इतर यांचे सांगता येत नाही फिक्स कारण ते देखील 150 ते 160 या दरम्यानच कट ऑफ असणार आहे. ठीक आहे. अशा याच्याबद्दल जर डाऊट असेल तर नक्की विचारा. तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.